काय मित्रांनो, अक्षय मिस्त्री ऑफिशियल यूट्यूब चॅनल तुमचं सकाळचे 10 वाजता खूप खूप स्वागत असा. तर आज 18 तारीख असा आणि आज चिंतन पांच्या बुवा यांचं 12व पुण्यतिथी सोहळा असा. तर आज आपण तिकडे जाऊचं असा. तर आज सगळे भजन क्षेत्रातले सगळे भजनी मंडळी जमलेली असतात. तर आज तिकडे जाऊचा. तर आज आपलं काम बंद असं बघू शकता. इकडे आज इकडे गणपती बघा अरेंज केलेले आहेत आणि काल आपण साफसफाई वगैरे करून घेतलं. तिकडे व्हिडिओमध्ये तुमका पाठीमागे बॅकग्राऊंडला आवाज येत असतो तो बुवांचाच आवाज असा. तर कॅसेट वगैरे लावलेली आपण आज तिकडेच जातो बघा. बघू शकता सकाळचं वातावरण मस्त असा. तर तिकडे आपलं का चिंतन पांच्या बुवा तर यांचं आज पुण्यतिथी असा. तर सगळेजण जमले आहेत. देवा वगैरे असं ते बघा. तर हे बघा सगळी अरेंजमेंट केलेली आता. स्मारक हा बाबांचा. आम्ही बाबाच बोलतो. सगळेजण जमतात. हे बघा बुवांचं स्मारक आहे याकडे. आणि बघा सर्व शिष्यवर्ग आता सगळेजण जमतात इकडे आपले. तर सगळे भजन क्षेत्रातले सगळे भजनी मंडळी जमलेली असतात. अजून येतात लोक येतात. थोड्या वेळात कार्यक्रम भजनाचं चालू होतो. उद्घाटन वगैरे सगळं चालू होतं आता. तर बघूया आपण. चला. तर मित्रांनो बघू शकता शिष्यवर्गाचं जमतात. सगळे अरेंजमेंट चालू आहे असा. तिकडे हे बघा जमत होता. 11:30 होतील. तर भजन वगैरे होतं. तर दाखवू आपण सगळं. तिकडे पण चालू असं सगळं. तर इथे आज अजित मेस्त्री आणि शिवा मेस्त्री आलेले आहेत. तर तुमचा काय एक्सपिरियन्स आहे? कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन? तर रात्रभर पूर्ण अरेंजमेंट 3-4 वाजेपर्यंत सर्व बॅनर वगैरे लावलेले होते. आणि बघू शकता सगळी अरेंजमेंट अजित मेस्त्री यांची आणि शिवा मेस्त्री यांची रात्री भरपूर 3-3 वाजेपर्यंत काम करत होते. तर इकडे ही जिकडे मंडप बिंडप दिसतात तुमका तिकडे हे सगळे मंडळातले सगळे सदस्य होते. त्यांची अरेंजमेंट होती. तर बघू शकता जेवणाची सोय वगैरे केलेली आहे. इकडे पांडू मिस्त्री असत चाय पितात. एक बुवांच्या कारकिर्दीत काय हो फोटो काढले व्हिडिओ केले. तिकडे आपलं जेवणाचं काम चालू असा. तिकडे सगळी आता अरेंजमेंट चालू असं. थोड्याच वेळात भजनाची सचिव सन्माननीय गोपीजी लाड, सन्माननीय संचालक नामदेवजी गिरकर, मी आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तसेच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित गोविंदजी भिलारे गुरुजी आणि प्रकाशजी चिले, अनिलजी गोसावी, अजित गोसावी, विनोदजी चव्हाण, विनय सुतार आणि ग्रामपंचायत सरपंच सरोजी मेस्त्री आणि शमिका मेस्त्री, मी आपणास विनंती करतो कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी गेल्या वर्षी स्वरचिंतामणी या स्मारकाचा प्रथम या ठिकाणी अनावरण सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. आणि मुंबई येथे या संस्थेचा कार्यक्रम असल्यामुळे या ठिकाणी असंख्य ही महाराष्ट्रातील सर्व बुजुर्ग भजन मंडळी या ठिकाणी येऊ शकलेली नव्हती. पण त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं दुपारचे 12 वाजले असतात आणि आता कार्यक्रम चालू झालेला असा. खूप मोठे मोठे बुवा येलेले असतात. खूप नामवंत असे बुवा येलेले असतात. चिंतन पांच्या बुवा यांचे सर्व शिष्य वर्ग सगळेजण येलेले असतात. आणि इकडे कार्यक्रम चालू असा आपलं. आणि हे योगदान देत असताना सर्वांचंच योगदान मोठं आहे. तरी सुद्धा
या योगदानामध्ये भजनाचा रंग हा कार्यक्रम होता. ते 3रं वर्ष होतं. थोडा टाइम घेतो हा. थोडस 5 मिनिटं. तर मी ते भाषण करून सांगितलं म्हणजे आपण एकमेकाचा संवादच होता तो की म्हटलं सुधारतोय भजनाचा रंग. हे 3रं वर्ष आहे पण कुठे अजून त्याचा परिणाम दिसत